नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता नुकतंच MST-CETचा रिझल्ट लागलेला आहे. ॲडमिशन प्रोसेस पण सुरू होईल आणि मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं की युनिव्हर्सिटी कॉलेज घ्यायचं? दोघांमध्ये फरक काय आहे? बेनिफिट्स काय आहेत? ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस, सिलॅबस, फीज हे सगळ्याबद्दलचे प्रश्न निर्माण होतील. मग त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ. सो बेसिकली तुम्ही MST-CETद्वारे फार्मसीला ॲडमिशन घेणार असोत किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असोत, हा प्रश्न दोघांसाठी सुद्धा व्हॅलिड आहे किंवा आपण दोघांसाठी सुद्धा आजची उत्तरं पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे तर आपल्याला माहिती पाहिजे ना की ऑटोनॉमस कॉलेज काय असतं. तर बेसिकली ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय? असं कॉलेज की जे त्याची स्वतःची युनिव्हर्सिटी असते. आता स्वतःची युनिव्हर्सिटी म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की मुंबई युनिव्हर्सिटी असतं, पुणे युनिव्हर्सिटी आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे. तसंच सेम अमरावतीची युनिव्हर्सिटी असते. सिमिलरली सांगलीची युनिव्हर्सिटी आहे, साताराची युनिव्हर्सिटी आहे. त्यांची नावं वेगळी आहेत. म्हणजे त्यांना स्वतःचे नाव आहेत. फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटीला आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणतो. तसं इतरांची नावं वेगळी आहेत. पण आपण जस्ट एक समजायचं म्हणून समजून घेतोय की अशा प्रत्येक जिल्ह्याच्या किंवा काही ग्रुप्सच्या मिळून अशा युनिव्हर्सिटी होतात. ठीक आहे. मग त्या युनिव्हर्सिटीचं काम काय असतं? तर त्या एका युनिव्हर्सिटीच्या अंडर बरेचसे कॉलेज येतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मुंबई युनिव्हर्सिटी कन्सिडर केलं तर मुंबईमधले सगळे जे काही कॉलेजेस आहेत तर ते मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर चालतात. ठीक आहे. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीच्या आज परीक्षा आहे, त्या लोकांनी पण आजच परीक्षा घ्यायची. त्यांचा हा सिलेबस आहे, त्या सगळ्या कॉलेजेसनी पण सेम सिलेबस शिकवायचा. मग त्या कॉलेजेसमध्ये इव्हन तुमच्या कॉलेजचं नाव जरी वेगळं असेल, एका कॉलेजचं नाव ABC आहे, XYZ आहे, तरी पण या सगळ्या कॉलेजेस मुंबई युनिव्हर्सिटीच्याच अंडर काम करतात. सो तुम्हाला या कॉलेजेसमधून पासआउट झाल्यानंतर सगळ्यांना सेमच मुंबई युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट मिळणार असतं. ठीक आहे, मिळणार आहे. ठीक आहे. कारण तुम्ही सगळे जे आहेत, सगळे कॉलेजेस जे आहेत तुमचे, ते सगळे मुंबई युनिव्हर्सिटीचाच पॅटर्न फॉलो करतात, त्यांचाच करिक्युलम फॉलो करतात, त्यांचेच रूल्स फॉलो करतात. काही अपडेट झालं तर जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अपडेट होईल तेव्हाच या सगळ्या कॉलेजेसमध्ये अपडेट होणार. सिमिलरली जे काही पुण्यामधले कॉलेजेस आहेत तर ते सगळं पुणे युनिव्हर्सिटीचे रूल्स फॉलो करतात. सिमिलर फॉर अदर स्टेटसाठी सुद्धा, म्हणजे अदर डिस्ट्रिक्टसाठी सुद्धा. ठीक आहे. पण आता हे जे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात त्यांचं काय आहे की त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी असते. म्हणजे यांचा स्वतःचा सिलेबस असणार. हे लोक मुंबई युनिव्हर्सिटीचा सिलेबस फॉलो नाही करणार. परत यांचं काय म्हणूया आपण, यांची फीस पण स्वतः डिसाईड करणार. थोडंसं रेस्ट्रिक्शन असतं, बट फीस स्वतः डिसाईड करणार. परत जे काही अपडेट्स वगैरे असतील ते हे लोक स्वतः आधी करून घेऊ शकतात. इव्हन मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नाही अपडेट झालं तरी पण हे कॉलेज मुंबईमधलंच आहे, पण ऑटोनॉमस असल्यामुळे त्याच्यामध्ये लवकर अपडेट्स होऊ शकतात. किंवा जे काही इतर गोष्टी आहेत एक्झाम्समध्ये पण, इव्हन मुंबई युनिव्हर्सिटीची एक्झाम मेमध्ये आहे आणि ऑटोनॉमस कॉलेजला वाटलं की नाही, आमचा सिलेबस अजून कंप्लीट नाही झाला, आम्हाला एक्झाम जुलैमध्ये घ्यायचे, तर हे लोक एक्झाम जुलैमध्ये घेणार. दुसरी गोष्ट अशी आहे की एक्झाममध्ये किती सुट्ट्या द्यायच्या, किती सिलेबस ठेवायचा, हे सगळं ऑटोनॉमस कॉलेज स्वतः डिसाईड करणार. पण युनिव्हर्सिटीचं असं असतं की जर मुंबई युनिव्हर्सिटीने सांगितले 10 चॅप्टर येणार तर प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या अंडर असणाऱ्या कॉलेजमध्ये 10 चॅप्टरच एक्झामला येणार. पण ऑटोनॉमसचं असं आहे की आमचे 10 शिकावून नाही झाले, आम्हाला 7च एक्झाम म्हणजे 7च चॅप्टर्सची एक्झाम घ्यायची आहे, तर ऑटोनॉमस कॉलेज ते करण्यासाठी त्याला स्वातंत्र्य असतं. थोडक्यात काय की ऑटोनॉमस कॉलेजला सगळ्या ठिकाणी स्वातंत्र्य असतं कारण ती स्वतःची युनिव्हर्सिटी आहे. पण युनिव्हर्सिटी कॉलेजला मुंबई युनिव्हर्सिटी जसं सांगेल किंवा ती पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी जशी सांगेल तसंच काम करावं लागतं. ठीक आहे. सो बेसिकली आय होप तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल. काही कॉलेजेस असे असतात की ऑटोनॉमस असून सुद्धा ते मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असतात. अफिलिएटेड म्हणजे काय? ते भलेही ऑटोनॉमस आहे, त्यांचा स्वतःचा सिलेबस असणार, स्वतःचे पेपर्स असणार, सगळं काही स्वतःचं असणार, पण ते तरी सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीचे रूल्स काही फॉलो करतं. तर असे पण काही कॉलेज आहेत जे ऑटोनॉमस असून पण युनिव्हर्सिटीचे रूल्स फॉलो करतं. ठीक आहे. सो बेसिकली हे वरवर आपण आयडिया बघितली. आता आपण थोडंसं डीपमध्ये जाऊया की दोघांमध्ये काय फरक आहे आणि ॲट द एंड आपण काय कन्क्ल्युजन काढू शकतो की कोणतं कॉलेज चांगलं आहे किंवा आपण कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे तो म्हणजे अकॅडमिक फ्रीडम. आता अकॅडमिक फ्रीडम मध्ये काय काय येतं? आपलं जे सिलेबस डिझाईन करायचं आहे, सिलेबस म्हणा किंवा करिक्युलम म्हणा किंवा ऍक्च्युअल जे काही अकॅडमिक इयर आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स आले, सगळं आलं, त्याच्यामधला जो काही अभ्यासाचा भाग आहे तो जेव्हा डिझाईन करायचा असतो तेव्हा जे आपले ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे बेनिफिट असा आहे, UC म्हणजे युनिव्हर्सिटी कॉलेजेस. सो ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये बेनिफिट असा आहे की त्यांच्याकडे फ्लेक्झिबिलिटी आहे. फ्लेक्झिबिलिटी ही आहे की त्यांना असं वाटतंय, फ्लेक्झिबिलिटी काय लिहिलं मी स्पेलिंग,
फ्लेक्झिबिलिटी. ठीक आहे. सो त्यांना असं वाटतंय की आता हा जो काही पर्टिक्युलर सिलेबस आहे थोडासा ओल्ड झालाय, आता मुलांना हे काही शिकून उपयोग नाहीये, आपण सिलेबस बदलूया. त्यांच्या मनात आलं ते सिलेबस बदलू शकतात. बट युनिव्हर्सिटीशी रिगार्डिंग किंवा युनिव्हर्सिटीला कनेक्टेड जे काही कॉलेज आहेत ते तोपर्यंत स्वतःचा सिलेबस बदलू शकत नाहीत किंवा त्याच्यामध्ये काहीच चेंज करू शकत नाही जोपर्यंत युनिव्हर्सिटी ऑर्डर देत नाही. युनिव्हर्सिटीने ठरवलं बदलायचं तर सपोज की युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड 80 कॉलेज आहेत तर त्या सगळ्या 80 कॉलेजमधला सिलेबस बदलणार. ठीक आहे. सो जोपर्यंत युनिव्हर्सिटी सांगत नाही तोपर्यंत हे कॉलेज काहीच सिलेबसमध्ये बदल करू शकत नाही. सो त्यांच्याकडे अजिबात फ्लेक्झिबिलिटी नाहीये. दुसरी गोष्ट, ऑटोनॉमस कॉलेज स्वतःचा अकॅडमिक इयर स्वतः डिझाईन करू शकतं. फॉर एक्झाम्पल एक्झाम डेट्स कधी असणार किंवा जे काही त्यांचे इव्हेंट्स असतील ते सगळं झाल्यानंतर किंवा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर एक्झाम घ्यायची आहे किंवा सिलेबसमधला एवढाच सिलेबस फक्त आता शिकवून झालाय तर एवढ्यावरच एक्झाम घ्यावी, हे सगळं ऑटोनॉमस कॉलेजच्या हातामध्ये असतं स्वतः डिसाईड करण्यासाठी. बट युनिव्हर्सिटी कॉलेजकडे असं काही स्वातंत्र्य नाहीये. त्यांना जर वरून युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे, सर्क्युलर आलेला आहे की तुम्हाला 10च्या 10 चॅप्टर घ्यायचे आहेत, तुम्हाला 100% सिलेबसवरती एक्झाम घ्यायची आहे, तर युनिव्हर्सिटी कॉलेजेसला ती 100% सिलेबसवरतीच एक्झाम द्यावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे असं की जे काही पेपर्स असतात, एक्झाम पेपर्स जे आहेत, अगेन ऑटोनॉमस कॉलेज, थोडासा मे बी पावसाचा आवाज येत असेल जरा इग्नोर करा, आणि युनिव्हर्सिटी कॉलेज. तर ऑटोनॉमस कॉलेज स्वतःचे पेपर स्वतः सेट करतं. फॉर एक्झाम्पल आतापर्यंत 1ली ते 9वी तुमच्या स्कूलमध्ये कसं व्हायचं की तुमची स्कूलच पेपर बनवायचं किंवा स्कूलमधलेच काही टीचर्स पेपर बनवायचे आणि तुम्हाला तोच पेपर यायचा. म्हणजे काय व्हायचं की तुम्हाला जेवढा सिलेबस शिकवून झालेला आहे, सिलेबस बेस्ड पेपर व्हायचा. जेवढा सिलेबस झालेला आहे तेवढंच तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जायचं. पण युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये काय होतं की पेपर्स युनिव्हर्सिटी सेट करते. आणि सपोज की मगाशी मी एक्झाम्पल घेतलं होतं, 80 कॉलेजेस सपोज मुंबईमधले मुंबई युनिव्हर्सिटीला फॉलो करतात, तर त्या 80च्या 80 कॉलेजमधला पेपर सेम असणार आहे. 80च्या 80 कॉलेजमध्ये इव्हन सिलेबस पूर्ण शिकवून झाला नसला तरी पण युनिव्हर्सिटी पूर्ण सिलेबसवरती पेपर काढते. ठीक आहे. म्हणजे कॉलेजला काही पण होऊ दे, सिलेबस पूर्ण करावाच लागतो. नाही पूर्ण झाला तर स्टुडंट्सवरती बर्डन येतं, कारण त्यांना 100% सिलेबसचा अभ्यास करावाच लागणार आहे, जरी कॉलेजने शिकवू दे अथवा नको शिकवू दे, कारण पेपर 100% सिलेबसवरतीच येतो. पण ऑटोनॉमस कॉलेजचा बेनिफिट असा आहे की यांच्याकडे पेपर जेवढं शिकवलं जाईल त्याच्यावरतीच मिळतो किंवा त्याच्यावरतीच काढला जातो. अजून एक अंदर की बात कुछ बता देते आपको, हे ऑफिशियली सांगायचं नसतं, पण ठीक आहे आता आपण इथे बोलू शकतो. तर तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेजमध्ये पेपर कॉलेजेस बनवत असल्यामुळे बऱ्याचदा क्वेश्चन बँक सुद्धा मिळतात आणि कधी कधी असं होऊ शकतं की क्वेश्चन बँकमधले क्वेश्चन्सच तुम्हाला एक्झामला येतात, कधी कधी होऊ शकतं. बट क्वेश्चन बँकमध्ये 100 क्वेश्चन्स असतात आणि एक्झामला फक्त त्यातले 50च विचारले जातात, पण यातले विचारले जात असल्यामुळे तुम्हाला स्कोर करणं इझी आहे. युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये पेपर युनिव्हर्सिटी काढत असल्यामुळे कॉलेजच्या टीचर्सला माहितीच नसतं की पेपरमध्ये काय येऊ शकतं. हां, प्रिव्हियस इयरचा पॅटर्न फॉलो होणार आहे, प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात, बट कुठले क्वेश्चन्स येणार हे शाळेतल्या म्हणजे कॉलेजमधल्या टीचर्सलाच माहिती नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर अशी क्वेश्चन बँक शक्यतो नाही मिळणार. युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये तुम्हाला सगळा अभ्यास करावा लागेल, पण ऑटोनॉमस कॉलेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन बँक मिळू शकते आणि मे बी त्यातलाच पेपर पण तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. सो याचा अर्थ असा होतो की पासिंगसाठी जर तुम्हाला पास करायचं असतील एक्झाम, तर यासाठी ऑटोनॉमस कॉलेज कंपॅरेटिव्हली चांगलं आहे युनिव्हर्सिटी कॉलेजेसपेक्षा. असं आहे का की युनिव्हर्सिटी कॉलेजेसमधले सगळेच मुलं नापास होतात, असं काही नाहीये, किंवा ऑटोनॉमसमधले सगळेच मुलं पास होतात असं काही नाहीये. पण कंपॅरेटिव्हली ऑटोनॉमस कॉलेजेसमुळे क्वेश्चन बँक मिळत असल्यामुळे, सिलेबस कमी असल्यामुळे पास होणं कंपॅरेटिव्हली इझी आहे दॅन युनिव्हर्सिटी कॉलेजेस. पण ऑटोनॉमस कॉलेजमधले पण नापास होणारे मुलं नापास होऊ शकतात, असं काही आपण जनरलाइज करू शकत नाही की सगळ्याच मुलांना चांगले मार्क्स मिळतात, सगळेच पास होऊ शकतात, असं काही नाहीये. पण कंपॅरेटिव्हली युनिव्हर्सिटीपेक्षा ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये पास होणं इझी आहे, पासिंग क्रायटेरिया इझी आहे, कारण इंटरनल मार्क्स पण चांगले मिळतात, शिवाय सिलेबस कमी असतो, सिलेबसमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, त्याच्यामुळे पास होणं कंपॅरेटिव्हली इझी आहे. ठीक आहे. अजून एक असा मुद्दा येतो की ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे पेपर्स आहेत, एक्झाम पेपर्स, फायनल सेमिस्टरचे जे काही एक्झाम पेपर्स आहेत, तर ते कोण चेक करतं? तर ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये मोस्टली मोस्टली पेपर हे त्याच कॉलेजमधले टीचर्स चेक करतात, बट कधी कधी एक्सटर्नल पण चेक करू शकतात, बट त्याची प्रोबॅबिलिटी थोडीशी कमी असते. कॉलेजमधलेच टीचर्स चेक करण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. पण युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये तुमचा पेपर कुठे जाईल हे काही सांगू शकत नाही, कुठल्याही टीचरच्या हातामध्ये जाऊ शकतो. थोडक्यात आपण जर म्हणायचं झालं तर ऑटोनॉमस कॉलेज हे शाळेसारखं आहे, किंवा 1ली ते 9वी कसं आपले पेपर आपलेच टीचर्स चेक करायचे वगैरे, एखादा कधीतरी एक्सटर्नल येऊन चेक करायचा,
तर त्याच पद्धतीने आहे. आणि युनिव्हर्सिटी कॉलेज म्हणजे बोर्डाची परीक्षा आहे, की तुमचं कसं 10th बोर्ड झालं होतं, 12th बोर्ड झालं, की तुमचा पेपर कुठे जाईल चेक करायला काही माहिती नाहीये. पेपर सेट पण बोर्डाने केला होता. इव्हन तुमच्या कॉलेजमध्ये 100% सिलेबस हो न हो, बोर्डासाठी तुम्हाला 100% सिलेबस अभ्यासायचा होता. तर तेच आहे की आपण कम्पेअर करूया युनिव्हर्सिटी कॉलेजेसला बोर्ड एक्झाम प्रमाणे आणि ऑटोनॉमस कॉलेजेसला शाळेतल्या एक्झाम प्रमाणे. ठीक आहे. सो आता तुम्हाला थोडीफार अजून आयडिया मिळाली असेल किंवा अजून टॉपिक क्लिअर झाला असेल की नेमकं काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. नेक्स्ट, जसं की मी तुम्हाला सांगितलं, जे आपल्या डिग्रीचं सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यावरती नेमकं काय येणार. जर तुमचं कॉलेज युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे किंवा युनिव्हर्सिटीचेच रूल्स फॉलो करतंय, तर तुमच्या डिग्रीच्या सर्टिफिकेटवरती जी काही युनिव्हर्सिटी असेल, सपोज मुंबई युनिव्हर्सिटी आहे, तर मुंबई युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट केले ग्रॅज्युएशन असंच येणार. जर तुमचं कॉलेज कम्प्लिटली ऑटोनॉमस आहे, अजिबात मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड नाहीये, किंवा मुंबई युनिव्हर्सिटीचे रूल्स फॉलो करणं किंवा त्यांच्या एक्झाम्सनुसार एक्झाम शेड्यूल करणं असं काही नाही, तर तुमच्या सर्टिफिकेटवरती त्या कॉलेजचं नाव मेन्शन येणार, युनिव्हर्सिटीचं नाही. ठीक आहे. काही कॉलेज असे पण असतात जे दोघांच्या मध्ये असतात, की इव्हन ते एक्झाम वगैरे सगळ्या बाबतीत ऑटोनॉमस आहेत. मॉडिफिकेशन करणं असेल, अपडेट करणं असेल सिलेबस, या बाबतीत पण ऑटोनॉमस आहेत. बट ते युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहेत. काही रूल्स मात्र ते युनिव्हर्सिटीचे फॉलो करतात. फीच्या बाबतीत असेल ते युनिव्हर्सिटीचेच रूल्स फॉलो करतात. तर अशा कॉलेजेसमध्ये ते ऑटोनॉमस पण आहेत आणि युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड पण आहेत. तर यांच्या सर्टिफिकेटवरती मुंबई युनिव्हर्सिटीचंच नाव येतं. ठीक आहे. सो तुम्ही असे पण काही कॉलेजेस चेकआउट करू शकता की जे अफिलिएटेड पण आहेत, फीज वगैरे त्यांच्या कमी असणार कम्पेअर टू प्युअरली ऑटोनॉमस कॉलेज, आणि सर्टिफिकेटवरती पण युनिव्हर्सिटीचं नाव येणार. सिलेबस पण थोडा अपडेट करू शकतात, पण अगेन युनिव्हर्सिटीलाच पॅरलल सिलेबस त्यांचा चालणार आहे. सो असे पण काही कॉलेजेस आहेत. दुसरी गोष्ट, युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये आणि एक मिनिट आपली साईड जरा चुकते, ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये आणि युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये डिग्री जी असते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता बीटेक पाहायला मिळते. बीटेकमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळते की ते कुठलं बीटेक आहे. सपोज की बीटेकमध्ये IT आहे, बीटेकमध्ये CS आहे, बीटेकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आहे, AI/ML आहे. सो या काही आपण, किंवा EXTC आहे, या आपण काही जनरल किंवा सगळ्यात पॉप्युलर अशा काही डिग्रीज घेतलेल्या आहेत. तर या जनरल डिग्री म्हणजे एवढेच ब्रांचेस तुम्हाला युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये जे कोर ब्रांचेस आहेत किंवा जे मेन ब्रांचेस आहेत तेच पाहायला मिळतील. पण ऑटोनॉमस कॉलेजमध्ये काय असतं, CSBS म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस पण पाहायला मिळतं, किंवा कम्प्युटर सायन्समध्ये VLSI म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा काही पार्ट ऍड केलेला आहे. कम्प्युटर सायन्स आणि AI पाहायला मिळतं. कम्प्युटर सायन्स आणि IT पाहायला मिळतं. EXTC आणि कम्प्युटर सायन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स पाहायला मिळतं. सो बेसिकली ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ते लोक स्वतःची पण अशी काही डिग्री बनवू शकतात, जे की कोर डिग्री सोबत इतर कुठली तरी डिग्री कंबाईन करून ते नवीन डिग्री पण बनवू शकतात. ठीक आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये अशा खूप साऱ्या डिग्रीज असल्यामुळे जे सीट्सचा नंबर आहे ते ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जास्त असतो कम्पेअर टू युनिव्हर्सिटी कॉलेज. कारण एवढ्या सगळ्या डिग्रीज बनवले, एवढे सगळे ब्रांचेस बनवले आणि त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये आहे की किती सीट्स घ्यायच्या, त्याच्यामुळे यांच्यामध्ये सीट्सचा नंबर जास्त असतो कम्पेअर टू युनिव्हर्सिटी कॉलेज. मोस्टली तुम्ही जर युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये पाहायचं म्हटलं तर 60 सीट्स असतात पर ब्रांच. ठीक आहे, पर ब्रांच. पण ऑटोनॉमस कॉलेजमध्ये या सीट्स 120 होऊ शकतात. काही कॉलेजेसमध्ये खूप कमी, पण काही कॉलेजेसमध्ये 240 पण आहेत, 180 पण आहेत. सो म्हणजे 60च्या वरती पण यांच्याकडे सीट्स असू शकतात. त्याच्यामुळे यांच्याकडे नंबर ऑफ स्टुडंट्स जास्त असतात कम्पेअर टू युनिव्हर्सिटी कॉलेज. ठीक आहे. नेक्स्ट, फीसचा आता आपण विषय घेऊया. अर्थात ऑटोनॉमसची फी जास्त असते. याच्यामध्ये पण काही डीम्ड कॉलेज असतात. डीम्ड हे स्वतःची युनिव्हर्सिटी असते, डोनेशनने वगैरे पण ऍडमिशन देतात. बट काही ऑटोनॉमस कॉलेज हे प्युअरली MHT CETच्या मेरिटवरतीच ऍडमिशन घेतात. डीम्ड कॉलेजेस जे असतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही सोमन युनिव्हर्सिटी ऐकलं असेल, तुम्ही DY पाटील युनिव्हर्सिटी ऐकलं असेल, तर हे लोक स्वतःची युनिव्हर्सिटी आहे त्यांची, मग त्यांना आपण डीम्ड कॉलेजेस पण म्हणू शकतो. कारण इथे तुम्हाला डोनेशन भरून सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. खूप साऱ्या सीट्स असल्यामुळे CET वरती पण ऍडमिशन मिळतं, JEE वरती पण ऍडमिशन मिळतं. ठीक आहे. आणि तुम्हाला आता कळलं असेल, थोडेसे पैसे देऊन वगैरे पण इथे ऍडमिशन मिळतं. कुठे? डीम कॉलेजेसमध्ये. कुठल्याही कॉलेजचं नाव घेत नाहीये मी, फक्त एक्झाम्पल देते. पण डीम कॉलेजमध्ये तुम्हाला पैसे देऊन वगैरे पण ऍडमिशन मिळतं. बट काही असे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत जे डीम्ड नाही आहेत, तिथे फक्त मेरिट बेसिसवरती ऍडमिशन मिळतं. पण ऑटोनॉमस असल्याचा हाच फायदा आहे की त्या ठिकाणी सिलेबस आणि वरती जे काही आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या त्या सगळ्या होतात. फक्त पैसे देऊन वगैरे ऍडमिशन नाही मिळू शकत, फक्त मेरिटवरती ऍडमिशन मिळतं. युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये स्ट्रिक्टली मेरिटवरती ऍडमिशन मिळतं. कुठल्याही प्रकारे डोनेशन किंवा सीट्स वगैरे अशा बाहेरून मिळत नाहीत. फक्त आणि फक्त CET किंवा JEEच्या स्कोरवरतीच तुम्हाला किंवा पर्सेंटाईलवरतीच तुम्हाला ऍडमिशन मिळतं. ऑटोनॉमसमध्ये पण आणि युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये पण. डीम्डमध्ये मात्र तुम्ही बघू शकता कसं ऍडमिशन घ्यायचं ते. ठीक आहे. सो हे झालं फीज बद्दल.
ठीक आहे. डीम्ड कॉलेज पण स्वतःची युनिव्हर्सिटी असते, त्यांच्याकडे पण सिलेबस वगैरे सगळा स्वतःचा असतो. खूप साऱ्या ब्रांचेस असतात, खूप सारे सीट्स असतात. काही ऑटोनॉमस कॉलेज असे पण आहेत ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त लिमिटेड ब्रांचेस आहेत. काही असे पण आहेत ज्यांच्याकडे प्रचंड व्हेरिएशन आहे ब्रांचेसमध्ये. ठीक आहे. अगेन ऑटोनॉमस कॉलेजेसचं संख्या कमी असते कंपेअर्ड टू युनिव्हर्सिटी कॉलेजेस. सो आपण एक्झामबद्दल डिस्कस केलं, आपण डिग्रीजबद्दल डिस्कस केलं. आपण काही हे बघूया की अपडेट जर करायचं असेल काही, म्हणजे करिक्युलर अपडेट करायचं आहे, नवीन काही ॲड करायचं आहे, नवीन कोर्सेस ॲड करायचे असतील, मिनी कोर्सेस किंवा मिनी सब्जेक्ट्स काही ॲड करायचे असतील, मेजर सब्जेक्ट्स ॲड करायचे असतील, मायनर सब्जेक्ट्स ॲड करायचे असतील, रिअल टाईम प्रोजेक्ट्स कुठले ॲड करायचे असतील सिलेबसमध्ये, तर हे ऑटोनॉमस कॉलेज शक्यतो लवकर करतं, कारण ह्यांच्याकडे स्वतःच्या हातात आहे ते करायचं की नाही ॲड. पण हे जर आपण युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये पाहिलं तर यांना परमिशन घ्यावी लागते युनिव्हर्सिटीकडून, किंवा युनिव्हर्सिटी जेव्हा सांगेल तेव्हाच ते लोक अपडेट करू शकतात. सो हा एक तुम्हाला एक फ्लॉ आपण म्हणूया पाहायला मिळतोय की जे काही अपडेट आहे किंवा जे काही रिअल टाईम नॉलेज आहे तर ते ऑटोनॉमसमध्ये चांगलं मिळू शकतं दॅन कम्पेअर्ड टू युनिव्हर्सिटी कॉलेजेस. ठीक आहे. इनोव्हेशन्स वगैरे किंवा रेप्युटेशन वगैरे पण मोस्टली असं म्हटलं जातं की युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा तेच पाहिजे वगैरे, असं जर तुमचं काही असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये जाऊ शकता. अदरवाईज ऑटोनॉमस कॉलेज सुद्धा चांगले आहेत. बट अगेन कन्क्ल्युजन काय काढायचं असेल तर असं कॉलेज चेकआउट करा की जे ऑटोनॉमस पण असेल आणि युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड पण असेल. असे पण बरेचसे कॉलेजेस आहेत. हे तुम्हाला बेनिफिट यासाठी देईल की फीज याच्या कंपॅरेटिव्हली ऑटोनॉमसपेक्षा कमी असतात. ऑटोनॉमस असल्यामुळे एक्झाम पॅटर्न युनिव्हर्सिटीशी कनेक्टेड नसणार आहे. सो तुम्हाला जेवढं शिकवलं जाईल तेवढंच एक्झामला येईल. सो एक्झाम्स फ्लेक्झिबल तुम्हाला पाहायला मिळतील. सो हे सगळे याचे बेनिफिट्स आहेत. सो ऑटोनॉमस आणि युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असं थोडंफार कॉलेज पहा. सो तुम्हाला सर्टिफिकेट पण युनिव्हर्सिटीचंच मिळेल. सो सगळाच बेनिफिट याच्यामध्ये होतोय. युनिव्हर्सिटीचे कॉलेज प्युअरली गव्हर्नमेंटला अफिलिएटेड असल्यामुळे फीज प्रचंड कमी असतात. याच्यामध्ये फीजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप्स पण मिळू शकतात, कोटा पण बरेचसे मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करा की जर तुम्हाला फीसमध्ये काही कमी हवं असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटी कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. बाकी डीम्ड युनिव्हर्सिटी कम्प्लिटली वेगळा पार्ट आहे. त्याच्यामध्ये फीज प्रचंड जास्त असतात. पर इयर 5 lakhs वगैरे पण फी जाऊ शकते. ऑटोनॉमसमध्ये पर इयर 1 to 1.5 lakh फी असते. प्युअरली युनिव्हर्सिटी कॉलेज असेल तर फी 60 ते 80,000च्या आसपास असते पर इयरची. मी इंजिनिअरिंगची फी सांगितलेली आहे, फार्मसीची तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. गुगलवरती सर्च करा, प्रत्येक कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल आणि मग तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट करू शकता ॲज पर युअर चॉईस. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजून काही मुद्दा माझ्याकडून राहिला असेल तर प्लीज तुम्ही खाली मेन्शन करू शकता कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू सो मच अँड बाय बाय.